बाळूमामा मंदिरामध्ये धर्मादाय सहायुक्त निवेदिता पवार यांनी केलेला आणखी एक कारनामा समोर येतोय। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ नेमताना तो केवळ एका साध्या अर्जावर नेमला गेला असं समोर आलंय। संजीत कदम यांना ही ऑर्डर साध्या एका पेनने लिहून एका साध्या कागदावर दिली गेली। अत्यंत धक्कादायक माहिती समोर येते। अजून सुद्धा त्याच एका कागदावर सीईओ म्हणून संजीत काम करतायत। त्याच्याकडे ना शैक्षणिक पात्रता आहे ना अनुभव आहे, पण असं असताना सुद्धा त्याची नेमणूक केली आणि आता ती वादात आली आहे। या नेमणुकीत कोणता अर्थ दडलाय याबाबत आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। सीईओ म्हणून नेमणूक झालेली आहे एका प्लेन A4 साइजच्या कागदावर, ज्याच्यावर एका पेनानं सही करून लिहून दिलेलं आहे की आजपासून तू सीईओ। आणि तेव्हापासून हा संजीत कदम सीईओ पदावर कार्यरत आहे। तो अजूनपर्यंत त्याची शैक्षणिक पात्रता सुद्धा नाहीये अशी माहिती समोर आलेली आहे। मग असं काय नेमकं गुपित आहे ज्याच्यामुळे तो सीईओ झाला आणि अजूनही कार्यरत आहे, हे असे प्रश्न विचारले जात आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी अधिक बोलूया। ज्ञानेश्वर, आता एक गोष्ट उघड झाल्यानंतर हळूहळू केलेल्या अनेक गोष्टी समोर येऊ शकतात, तर ह्या सीईओ पदासंदर्भातलं काय गौड बंगाल? सुवर्णा, खरं आहे, कारण कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे। या बाळूमामा ट्रस्टचा सीईओ सुद्धा तितक्याच ताकदीचा आणि शैक्षणिक पात्रता धारण करण्याला असायला हवा होता। मात्र तत्कालीन धर्मादाय सहायुक्त निवेदिता पवार यांनी जो सीईओ नेमला संचित कदम, त्याने फक्त एक अर्ज आहे ते केला होता। साध्या अर्जावरती त्याच्या अर्जाच्या पाठीमागच्याच बाजूला आहे ते एक कव्हर नोट निवेदिता पवार यांनी दिली आणि त्या कव्हर नोटवरतीच हा संचित कदम आहे तो बाळूमामा ट्रस्टवरती सीईओ म्हणून सध्या काम करतोय। खरं तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होती। या ठिकाणी हिशोब आणि इथली कीर्द आहे ती लिहिण्याची आणि या सगळ्या ट्रस्टवरती देखभाल करण्याची जबाबदारी सीईओवरती असते आणि सगळा कारभार आहे तो व्यवस्थित चालवण्याची जबाबदारीसुद्धा त्याच्यावरती असते। असं असताना तितक्याच शैक्षणिक धारण पात्रता असलेला व्यक्ती तिथं बसणं आवश्यक होतं। मात्र या ठिकाणी तिथंसुद्धा आहे ते निवेदिता पवार यांनी आपल्याच मर्जीतला माणूस बसवला। रागिनी खडके आणि या संचित कदम या दोघांनी इथला जो कारभार केला तो भ्रष्ट कारभार आता समोर आलेला आहे। त्यामुळे केवळ रागिनी खडके याला जबाबदार नाहीत, तर संचित कदम हा सुद्धा त्याला जबाबदार आहे आणि त्याच्यावरती सुद्धा कारवाई करावी, गुन्हा दाखल व्हावे अशा पद्धतीची तक्रारदारांची मागणी आहे। तात्काळ याला या सीईओ पदावरून हटवावं, कारण त्याच्याकडे अद्यापही या सगळ्या गोष्टींची कागदपत्र आहेत, त्याच्याकडे अद्यापही व्यवहार आहे, अद्यापही तो अनेक जणांना भेटून आपली बाजू आणि भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे एकूणच हा गुन्हा कुठेतरी दडपण्याचा, झाकून टाकण्याचा प्रयत्न आहे तो या संचित कदमच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोट्यवधी रुपयांचं त्याच्याकडे आहे ते भाग भांडवल सुद्धा असल्याची माहिती आहे ती समोर येते, कारण ट्रस्टी सुद्धा आहेत ते संचित कदमच्या इशाऱ्यावरती आहे ते इकडे तिकडे वावरताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्यांच्या मालमत्तांची चौकशी सुद्धा होण्याची मागणी आता तक्रारदार करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे पहिल्यांदा जर कारवाई करायची असेल तर संचित कदम यांना या पदावरून हटवण्याची मागणी आहे ती होते, कारण बेकायदेशीररित्या ते या पदावरती बसलेले, त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आणि त्याच्या नेमणुकीच्या संदर्भातली माहिती अधिकारामध्ये तक्रारदारांनी माहिती मागण्याचा प्रयत्न केला असता ही सगळी माहिती उपलब्ध नसल्याचंही ते सांगण्यात आले आणि त्यामुळे नेमकं संचित कदमच्या पाठीशी कोण आहे, त्याला या ठिकाणी कुणी आणून बसवलं याचा शोध घेण्याची मागणी सुद्धा होताना दिसून येते। अनेक उलगडींचा या भ्रष्टाचाराच्या ह्या घोटाळ्यांची मालिकाचाही या बाळूमामा ट्रस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे अनेक उलगडे आता न्यूज 18 मराठीच्या हाती लागताना आपल्याला दिसून येतात। एक एक मुद्दे आहेत ते घेऊन आपण ही बातमी आता पुढं सरकवताना पाहायला मिळते आणि एकूणच या प्रकरणी आता मुख्यमंत्री असू देत किंवा राज्य सरकार असू दे यामध्ये लक्ष घालणार काय आणि संबंधितांच्यावरती कारवाई करणार का, घोटाळे ज्यांनी केलेत त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार का, कारण अद्यापही रागिनी खडके आणि इतर तिघांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले आहेत ते अद्यापही फरार आहेत, पोलिसांच्या हाती लागले नाहीत। त्यामुळे त्यांना वाचवतोय कोण अशा पद्धतीचा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होते। त्यामुळे सुवर्णा, या सगळ्यांच्या मुसक्या आता आवळणार का पोलीस हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्की नक्की, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज काय विशेष घडामोडी घडतायत दिवसभरात त्यावर आपली नजर असेल। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी साधारणपणे सकाळी 11च्या नंतर सुरू होईल। शिवसेना पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण हा कुणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे। आता या संदर्भात आज सुनावणी होतीये। 11 नंतर ही सुनावणी होईल।
काय नेमकं या सुनावणी दरम्यान होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना एक पत्र पाठवलं. या पत्रामध्ये निवडणूक आयोगानं पक्ष घटनेतील बदलांबाबत कागदपत्र सादर करा असे निर्देश या पक्षाच्या प्रमुखांना दिले आहेत. पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला पक्ष घटनेमध्ये काही बदल करायचा असेल तर तो बदल केल्यानंतर त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला निवडणूक आयोगाकडे स्पष्ट करावी लागते आणि त्यासाठीचे संबंधित अधिकृत कागदपत्र सादर करावे लागतात. 27 जुलैला हे पत्र निवडणूक आयोगाने पाठवलेलं आहे. टीईटी परीक्षेबाबतचा निर्णय लवकरच कॅबिनेटमध्ये घेतला जाणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. हा विषय धोरणात्मक असल्यामुळे केवळ शिक्षण मंत्र्यांच्या पातळीवर हा निर्णय होणार नाहीये. मंत्रिमंडळातच यावर अंतिम स्पष्टता येईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचं महत्त्व सुद्धा अधोरेखित केलं. येत्या आठवड्याभरामध्ये शिक्षकांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी करण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे.